हॅलो हाय गाईज. हे बघा हेअर स्पा कशा पद्धतीने करता, सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला सांगते, कारण तुम्ही घरी पण करू शकता. हे बघा लोरियलची हेअर स्पा क्रीम, त्याच्यानंतर विटॅमिन गोळ्या, सिरम, कॉम, सेक्शन क्लिप आणि हे आपलं ॲप्रन. हे क्लायंट आलेले, आपण त्याचे सगळ्यात आधी सर्व स्वच्छ केस धुवून शॅम्पूने करून घेतलेले स्वच्छ, कारण ते बाहेरून आलेले असतात किंवा धुतलेले नसतात. त्यामुळं आपण सगळ्यात अगोदर शॅम्पूने केस वॉश करून घेणार. त्याच्यानंतर लेंथ अनुसरून तुम्ही क्रीम घेताल. त्याच्यानंतर 2-3 थेंब आपले सिरमचे टाकायचे. 2 विटॅमिनच्या गोळ्या टाकल्यात मी ह्याच्यामध्ये, कारण लेंथ थोडी लांब आहे केसांची. एक पण टाकू शकता तुम्ही. आणि डॅन्ड्रफ वगैरे असेल तर एक क्रीम ॲप्लन म्हणून भेटते, ते पण तुम्ही मिक्स करू शकतात. आणि एकदम छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्ही हे असे 4 सेक्शन काढायचे आणि एकदम छोटे छोटे सेक्शन काढून एकदम व्यवस्थित अप्लाय करताल. छोटे छोटे सेक्शन काढून हे बघा अशा पद्धतीने नाही का एकदम छोटे छोटे तुम्ही सेक्शन काढा आणि अप्लाय करा एकदम प्रॉपर नीट आणि क्लीन. बिगनर असेल तर थोडं व्यवस्थित करा, दमानी करा, पण व्यवस्थित प्रत्येक हेअरला लागलं पाहिजे अशा पद्धतीने करा. वाटलंच तर तुम्ही कॉमचा यूजच्या साहाय्याने पण थोडं असं कॉम करून लावू शकता, जेणेकरून सगळ्या हेअरला अप्लाय होईल. हे बघा असे छोटे छोटे सेक्शन घेऊन व्यवस्थित अप्लाय करायचं. हे बघा माझी पद्धत. थोडं ड्राय झालं तर पाणी पण यूज करू शकताय तुम्ही. आणि व्यवस्थित अप्लाय करायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी अप्लाय केल्यानंतर सोडून द्यायचं असतं, की जेणेकरून ती क्रीम आपली नाही का व्यवस्थित हे झाली पाहिजे, रूटला आणि केसांच्या हाला हे झाली पाहिजे. म्हणून 15 ते 10 मिनटं आपण स्टीम वगैरे देण्यासाठी सोडतो. हे बघा माझी करण्याची पद्धत बघा, कारण बिगनर असला तरी पण व्यवस्थित केलं ना तर होऊन जातं. आणि हे बघा आता आपण मी सगळे अप्लाय केल्यानंतर शेवटला असं व्यवस्थित क्लिप टक करून देणार आहे आणि 15 मिनटासाठी सोडणार आहे. स्टीमर असलं तर तुम्ही 15 मिनटं स्टीम द्या, किंवा घरी करत असला तर तुम्ही नाही काय, हे बघा हे अशा पद्धतीने टावेल घ्या, गरम पाण्यात थोडा हे डीप करा आणि त्याच्यानंतर आपल्या डोक्यावर ठेवून द्या 15 मिनटं. 15 मिनटं झाल्यानंतर ते टावेल काढा. अशा पद्धतीने मसाज द्या, जेणेकरून क्लायंटला खूप रिलॅक्स फील होईल आणि छान वाटेल. प्रेशर पॉईंट वगैरे व्यवस्थित बघा. हे बघा माझी करण्याची पद्धत बघा, मी कशी करते किंवा कसं प्रेशर पॉईंट हे बघा हे असे देते, ते काळजीपूर्वक बघा. हे असं मसाज दिले ना क्लायंटला खरंच खूप रिलॅक्स फील वाटतं. आणि कसं की नाही का रिलॅक्स होण्यासाठीच पार्लरमध्ये येतात. आणि मला सगळ्यात हेअर स्पा खूप आवडतं, कारण मला नाही का अशी मसाज माझ्या हेडला दिली ना तर खूप खरंच छान वाटतं. आता मला पण जावं वाटायला, कारण मी खूप दिवस झालं गेलेच नाही हेअर स्पा करण्यासाठी. मी पण जाईल आता. आणि हे बऱ्याचशांना नाही का शक्य नसतं, की जेणेकरून आपण पार्लरमध्ये जा आणि हे एवढं करा, किंवा वेळ नसतो किंवा अदर काही अडचणी असतात, तर तुम्ही हे घरी पण करू शकता. एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे. त्याच्यानंतर मसाज केल्यानंतर केस छान वॉश करायचे, त्याला शॅम्पू बिलकुल लावायचा नाही. माझं छोटंसं बेसिंग आहे, तिथंच मी वॉश करून घेतले केस. आणि ड्रायर बिलकुल यूज करायचं नाही. पण ह्या क्लायंटना नाही का थोडं मी टावेलने साफ केलं आणि एकदम कूल स्टीम दिली मी त्याला. एकदम हॉट द्यायचीच नाही त्याला बिलकुल. ती पण का दिली, की जेणेकरून त्यांना नाही का हेअर कट पाहिजे होता. अगोदर ठरलं नव्हतं की त्यांना हेअर कट करायचं आहे, म्हणून मी नाही का थोडे कोड करून टाकले केस. त्याच्यानंतर डीपमध्ये यू कट केलं आहे, व्ही कट केलेलं आहे ह्याचा डीपमध्ये. नाहीतर मसाज दिली आणि केस शॅम्पू करायचं नाही आणि असेच थोडे टॉवेलने सुकवायचे, तिथंच आपला हेअर स्पा पूर्ण स्टॉप होऊन जातो, म्हणजे होऊन जातो कंप्लीट. पण हेअर कट करायचं असल्यामुळे मी थोडं ड्रायरने कोल्डनी नाही का थोडे हलकेसे ड्राय करून घेतले. त्याच्यानंतर हेअर कट करून घेतला. आता समोरचे पण फ्लेक्स त्यांना पाहिजेत. अगोदर त्यांचं काय ठरलंच नव्हतं हेअर कट करायला. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सांगा हे हेअर स्पा कसं वाटलं, कारण खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही
घरी करू शकता, म्हणून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं. हे बघा, आता समोरून पण व्ही सेक्शनमधून मी काढले 2 फ्लेक्स. त्याच्यानंतर दोन्हीचं आपले सेंटर करून घेतले गाईडलाईनसाठी. त्याचे कट केले आणि गाईडलाईन घेऊन असे क्रॉसमध्ये लेअरच्या कट केल्या. हे झाले, समोरचे फ्लेक्स टाकून दिले मी. हे बघा, खूप सुंदर वाटतात. मला पण हे समोर हेअर कट केलेले ना सेक्शन खूप आवडतात. हे बघा, आता मी काय ह्याला सेट करणार नाही, असेच केस सोडणार आहे. तुम्हाला तर सांगितलं त्याचं रिझन, हेअर स्पा केल्यानंतर ब्ल्यू ड्रायर वगैरे काही करत नसतात, म्हणून मी असेच सोडलेत. फायनली हे बघा, असे दिसतात हे केस. खूप छान वाटतं हे कट. आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. सब करा. चॅनलवर नवीन असेल